अमेय आता तुझ्याकडे येणार आहे. खरं तर अमेयसाठी धमाकेदार वर्ष होतं. एकीकडे फास्टर फेणे, एकीकडे मुरंबा आणि दोन्ही सिनेमांचं कौतुकही प्रचंड झालं, सक्सेसही प्रचंड मिळालं. कसं वाटतंय? हे जे दोन्ही सिनेमे झाले, मुरांबा असेल किंवा फास्टर फेणे, त्या निमित्ताने फार चांगली लोकं जोडली गेली. आणि झी गौरव हा सोहळा तर त्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. कारण अख्खी इंडस्ट्री असते, म्हणजे नॉमिनेशन्स अनेक लोकांना मिळालेले असतात, पण असं कधीच होत नाही की त्याला काय अवॉर्ड मिळाले किंवा तिला काय मिळालं. ज्याला किंवा जिला अवॉर्ड मिळालेलं असतं त्या सगळ्यांच्या आनंदात सगळे सहभागी होत असतात. त्यासाठी मला झी गौरव हा सोहळा खूप महत्त्वाचा वाटतो. खरंय खरंय खरंय. आणि ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी होती ह्यावर्षी अमेयच्या की जितकी अवॉर्ड फंक्शन आहे तिथं एक तर तो स्वतः कॉम्पेअर होता किंवा तो स्वतः नाचत होता. त्यामुळे तो स्वतःच असं म्हणायचा विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार म्हणजे माझे. आणि मग म्हणजे असं आपण पाहिलेलं नाही ना की माझंच अवॉर्ड आहे आणि मीच आता नामांकन अनाऊन्स करणार आणि मग मीच घ्यायला जाणार आहे. बरोबर आहे. हे सगळं त्यांनी यावर्षी घडवलं. जवळपास स्प्लिट पर्सनॅलिटी. मिथिलाकडे येणार आहे. या वर्षातला हा सुपर डुपर हिट ठरलेला सिनेमा आणि त्यामुळे तू आणखीन एका वेगळ्या पद्धतीने घराघरात पोहोचलीस. ऑलरेडी तू माहिती होतीस सगळ्यांना आणि हे सक्सेस कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. म्हणजे पहिलाच चित्रपट, मराठीचा हो. पहिला चित्रपट. या मुरांबाच्या निमित्ताने मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यामुळे त्याच चित्रपटाला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खूप आनंद होतोय. आणि खरं तर म्हणजे वरुण आणि माझे निर्माते यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इंदू दिली, याबद्दलच म्हणजे त्यांचे आभार. आणि इतक्या उत्कृष्ट कलाकारांबरोबर काम करायला मिळालं, त्यामुळे नशीबच. माझ्या मुलीचं मराठी ऐकताय? मला तर चांगलंच वाटलं. धरलंय. किती सुंदर बोलते ती मराठी, मला फार कौतुक वाटतं. वाव, हे खरं चांगली गोष्ट आहे. आणि मला तर मराठी काय आवडतेच ती, म्हणजे त्यात काय तिने 2 इंग्लिश शब्द टाकले असते तरी मला आवडलं असतं. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे शांताबाईंना भेटण्याची. कालच्या भागात आपण पाहिलं की शांताबाई आता फक्त शांताबाई राहिलेल्या नाहीयेत, तर त्या झालेल्या आहेत फॉरेन रिटर्न शांताबाई, ज्यांनी सगळ्या गेस्ट साठी आणलेली आहेत रिटर्न गिफ्ट्स. आता पाहूयात पुढे. परदेशात तुम्ही गेला होता, तेवढं इंग्लिश बोलताय तुम्ही. मग कुठला इंग्लिश परफॉर्मन्स वगैरे काही केला का? केला ना, तिकडे मला ऑफेरा होता ना. काय केलं? ऑफेरा. ऑपेरा ऑपेरा अफेअर वेगळे, ऑपेरा वेगळा. हा, ते होतं. तिकडे केला का तुम्ही तिकडे परफॉर्मन्स? केला ना एक परफॉर्मन्स. इंग्लिश गाणं गायली मी तिथं. इंग्लिश गाणं गायला? हा, गायली. त्याची एक झलक. हा, ऐका ऐका सगळ्यांना. हा. थिंकिंग काय है तुमचं ओ गेस्ट, थिंकिंग काय है. काय काय गेस्ट? गेस्ट पाहुणे आले. अच्छा अच्छा, पाहुणे आले. क्या क्या? थिंकिंग काय है गेस्ट हो तुम, थिंकिंग काय है गेस्ट. आईज रोखून कोई बघतो, आईज रोखून काय बघता ओ मैं. थिंकिंग काय है थिंकिंग काय है तुमचं, थिंकिंग असं गायले. खतरनाक खतरनाक. एक जी गोष्ट घडली की एअरपोर्ट वरती तुम्ही गेलात आणि तिथे खूप तुमचं वादावादी झाली त्या ऑफिसर बद्दल. काय प्रॉब्लेम काय झाला होता पहिल्या दिवशी? तोच भांडत होता माझ्याशी. का पण? आता माझ्या नवऱ्याची एकच पॅन्ट होती, मी त्याला दाखवली. नवऱ्याची पॅन्ट कशाला दाखवली पण त्या ऑफिसरला? तो म्हणला ना मला, शो मी विजार, शो मी विजार असं म्हणलं. मी काय करू? गपचूप चोरून मी गपचूप नेली होती ती पॅन्ट त्याला दाखवायला. अहो, विजार नाही, विजा हे वेगळं प्रकरण असतं. वेगळं असतं. हा, ते सोडून द्या तुम्ही. तर काय वेगळं बरोबर फिरत होता नवरा एकाच विचारीवर. शांताबाई, हा, काय काय आणलंय कुणाकुणासाठी हा, गिफ्ट gift त्यांना आणले. द्या, म्हणजे ते तुम्हाला रिटर्न हा. देतील. मी सरांसाठी बाटली आणली. परफ्यूम परफ्यूम. यांची वाटली क्लिअर करा ना, असे पॉज मध्ये बोलतात. पण त्यांना नंतरच्या त्या अर्थ सांगितल्यानंतर चेहरा जास्त पडला. नाही, पण ती नंतर परत द्यायचे. नाही, घेऊन जा की. अच्छा. तुम्ही घेऊनच जाल ते ऐकल्यावर बाटली. हो ना. हो हो. पण त्यांना कशाला देताय? त्यांच्याकडे हजारो परफ्यूमच्या बाटल्या ही असतील. नाही, ही वेगळी विशेष अशी बाटली आहे. विशेष आहे. मग काय आहे त्याच्यात विशेष? काय ही मारलं ना, परफ्यूम मारलं ना, हा. का बायका लांब जातात.
ते नकोच म्हणतायत. नाही, नाही, मला नाही. अहो घरूनच सांगितलं वहिनींनी ते घेऊन ये म्हणून अच्छा, म्हणून आणली मी. एवढा चिकना माणूस बायका पाठी लागते तो काय सांग. म्हणून एक अशी सेंटची बाटली आणली ज्याच्यापासून मारला की बायका लांब पळतात. अच्छा. हो द्या त्यांना, द्या. ते आणलंय कुठे आहे? काय अरे वा, नाही नको रे. झालं की नाही लांब मी किती इफेक्ट आहे. बायका जातात, तुम्ही का जाताय? वा वा. आणि त्या आंबेसाठी मी हे आणले आयफेल टॉवर. ओके, द्या त्यांना. वाव, आमेसाठी आयफेल टॉवर द्या त्यांना, द्या तरी. आंबे घे जवळच ठेवा का लांब. का आमेसाठी आयफेल टॉवर का? अहो हा स्वतःचा नेट वापरत नाही, मित्रांचे नेट वापर. ह्याचं दे त्याचं दे असं कर म्हटलं का ठेव तुझ्याकडं. निदान रेंज येईल आता तरी तुझी तुला. त्यासाठी आयफेल टॉवर पॅरिस वरून आणलाय. चांगली आहे. थँक्यू त्यांचा. बघितलं, क्या बात आहे. इतकं प्रेम. हे काय आणलंय? हे मिथिलासाठी अँटीबायोटिक. अँटीबायोटिक अँटीबायोटिक मिथिलासाठी का? अहो काय ते व्हायरल आहे ना तिला. सारखं काहीतरी व्हायरल करत असते. व्हिडिओ व्हायरल कर, फोटो व्हायरल कर. बाईंना अशी काळजी वाटली की बाबा काहीतरी त्रास होईल, अँटीबायोटिक आणले फॉरेन वर. खतरनाक. तुमचा जीव म्हणजे काय? तसं हे पण आणलं होतं. कुठं गेलं काय ते सिरप आणलं होतं मी. नाही, सिरपचं जाऊ दे, तू संपला पंचायत. आणि कोणासाठी काय आणलंय? आणि हे पॅडीसाठी हे वाव, गाडीसाठी कुठलं गाड्याळ आहे? हे दुबईचं गाड्याळ आहे. द्या त्यांना. ते दुबई. 2 तास पुढे असतं ना आपल्या म्हणून. 2 तास पुढे असतं म्हणून आणलंय. पण का? अरे ते काय आहे ना शूटिंगला पण 2 तास लेट येतात. या timing आपल्या timing एक दुबईचं गाड्याळ. आणि कोणासाठी काय? आणि हे नाही हे 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 बघा थांबा. हे आणले कुठे गेले डुल. वाव, डूल कोणासाठी आणलंय? मॅडम ओ, किती प्रेम. द्या तर, देतच नाही तुम्ही. जसं काही प्रॉपर्टी तुमच्याकडून पैसे घेणार. वाव, जपानचं जपान वरून डूल आणले खास. बुलेट ट्रेन मध्ये घेतली. आला होता. जपानच्या बुलेट ट्रेन मधून त्यांनी डूल आणले. का? पण वेगवेगळ्या देशातून काहीतरी आणायचं ना अहो, त्यांच्यासाठी. काय नाही हे लय साधे आहेत. मग काही घेतात अमेरिकेवरून घ्या नाही तर तिकडं रशियामधून घ्या. त्यांना ते नको ट्रेन मधल्याच घेतात. म्हणून त्यांच्यासाठी डूल. डुल ते घातल्यावर किती सो डुल वाटते. डूल. मस्त मस्त. आणि हे बघा हँगर. हे दसऱ्यासाठी दसऱ्यासाठी हँगर का? किती कपडे घालतोय तो माणूस. हा, मग बॉडी घालतो त्याच्यावर टी शर्ट बॉडी एकावर एक घालतो. एकावर एक घालतोय. मग मग मफलर काय टोपी काय मग? अख्खा माणूस एवढे कपडे घालतो. काढून ठेव जरा हँगरवर. एवढे कपडे याच्यावर पण चांगलंय. Body आणि काय आणलंय कोण? चहा. त्या हे इंडोनेशियाची चहा पाव इंडोनेशियन चहा पावडर कोणासाठी आणले? फुलवासाठी आणि ओ, पुलवाजींसाठी चहा पावडर. द्या तरी त्यांना. मी चाहती आहे ना तिची वा वा, चाहती आहात. आणि त्यांच्यासाठी नाव तिचं फुलवा आहे पण पिती कटिंग आहे बरं का. असं काही डान्स